बीज तोलू नको मानवे लावणी धुंद हो मानवे लावणी मानवे लावणी चालतानाशी चालतानाशी चारी दिशांनी निरीक्षण करत होते आणि पाहते तो खरोखरच त्या स्वर्गसुखाला लाजवेल अशा प्रकारचा हा नयनरम्य देखावा आणि एकसारखा नेत्राच्या ठिकाणी साठवून घ्यावा असंच मनाच्या ठिकाणी वाटू लागलं. आणि म्हणूनच देवर्षी नारद मुनींच्या मुखातील शब्द आणि जे क्षणाक्षणाला जी उत्सुकता वाढत होती ना ते खरंच आहे. हा आभास नाही, हे सत्य आहे. आणि पहा ना असंच या नेत्राच्या ठिकाणी आपल्या साठवून घ्या असंच वाटू लागलं. नाट्यस्को या केरी गावचे सुपुत्र, एक नाट्यप्रेमी आणि दशावतारी हितचिंतक, नाव न सांगण्याच्या विनंतीवरून त्यांनी माझ्याकडे म्हणून गोरवस्ते लाखमोलाचं 200 रोज वाचलंय. एक नाट्यप्रेमी या गावचे सुपुत्र आणि एक दशावतारी हितचिंतक यांनी माझ्याकडे म्हणून गोरवस्ते लाखमोलाचं 200 रोज वाचलंय. त्यांचे मनपूर्वक आभार मानून तुम्हाला तमाम नाट्य विनम्र अभिनंदन करून या केरी आजोबा देवाच्या चरणी मनापासून नतमस्तक होऊन आमच्या घड्याळाला वंदन करून या बक्षाचा आनंदाने सादरपूर्वक स्वीकार. होय ना. अरे वा 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 वा. मंद मंद वाऱ्याच्या लहरी विविध रंगांनी फुललेली रान फुलं जणू काही या निसर्गाच्या सानिध्यात वेगळीच उधळण करू लागली. पहा ना, जणू काही या धरणी मातेने हिरवागार शालू पांघरावा आणि हलकेस आपण आपल्यावर लपेटून घ्यावा असंच वाटू लागलं. आणि म्हणून निसर्गाचं वर्णन करण्यासाठी आणि या उपवनाची खळखळ 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 वाहणारा हा झरा असं वाटू लागलं की पाण्याचे तुषार एकसारखे अंगावर सिंचन करावे आणि मग एकसारखं थुई लागलं. हे नुसतं शब्दात वर्णन करण्यापलीकडे किती जरी शब्दात वर्णन केलं असेल तरी सुद्धा अपुरा पडणार आहे. आणि मन मात्र एकसारखं ओढा घेणार आहे, मनाला भुरळ पडणार आहे, मन एकसारखं उद्विग्न होणार आहे. आणि असं असताना या निसर्गाच्या सानिध्यात आले खरे आगळी वेगळी इच्छा माझी परिपूर्ण होते तेव्हा याचा मनमुराद असा आनंद चाखवावा आपल्याजवळ आहेत ना भरपूर वेळ आहे. तसा देवेंद्र महाराजांनी मला वेळ दिलाय, पण लगबगीनं बोलाविलंय खरं. पण असं तरी असलं तरी या निसर्गाचं वर्णन करावं तेवढंच थोडं. आणि वा वा वा, हे मोठमोठाले वृक्ष जणू काही आकाशाला गवसणी घालू लागले आणि त्याला वेष्टन देऊन बसल्या त्यावेळी एकमेकांमध्ये जणू काही वातावरण निर्माण करू लागलं. आणि असं वाटू लागलं ज्या स्वर्गसुखात मी रम्माण झाले होते, ज्यांच्या सेवेसाठी मी तत्पर होते, आणि असं असताना त्याही पेक्षा, त्या सौंदर्यापेक्षा, त्या ऐश्वर्यापेक्षा हे क्षणाक्षणाला बदलणारं सौंदर्य जणू काही आपल्या या नेत्राच्या कुपीत कुठेतरी साठवून घ्यावं आणि असाच त्याचा आनंद मनमुराद चाखावा. जणू काही हे स्वर्गसुख असंच आपल्या मनाशी घेऊन आपण या स्वर्गलोकाच्या सानिध्यात पुनश्च जाणार आहोत तेव्हा एकच वाटू लागलं. हे अति नयनरम्य दृश्य पाहता क्षणी अति नयनरम्य हे दृश्य पाहता मनानंद
होय ना, जेवढं काही वर्णन करते तुमच्यासाठी आणि हे संगीसाठी नाव आमच्यासाठी नाव लिहिलं. नाट्यस्को विष्णू घाडी श्रृंगे, विष्णू घाडी श्रृंगे यांनी माझ्याकडून गौरवसाठी लाखो 100 वाटलं आहे. त्याचप्रमाणे विष्णू घाडी यांनी आमच्या संगीत हजरांच्या कलागुणांचा गौरवसाठी हे लाखोला असं 300 रोज वाचलेलं आहे. विष्णू घाडी श्रृंगे यांनी आमच्या संगीत हजरांच्या कलागुणांचा गौरवसाठी आमचे हार्मोनियम वादक, त्याचप्रमाणे पखवाज वादक आणि झांज वादक या तिघांच्या कलागुणांचा गौरवसाठी लाखोला 300 रोज वाचलेलं आहे. विष्णू घाडी श्रृंगे यांचे मनपूर्वक आभार म्हणून तुम्हाला तमाम नाटकांना विनम्र अभिनंदन करून या बक्षाचा आमच्या सर्वांतर्फे आनंद स्वीकार. आनंद जणू काही असंच वाटू लागलं की स्वर्ग सुख सुद्धा असं असतं तर पण नाही, जे तिथं असेल ते इथं कसं असेल आणि इथं आहे ते तिथं असू शकतं. तेव्हा हा मरासारखा आनंद घेतलाय खरा, पण असंच करायला अजूनही आपल्याजवळ वेळ आहे. तेव्हा अजूनही मार्गानं मार्गक्रमण करत मनमुराद आनंद चाकण्यासाठी याच मार्गानं अरण्याची शोभा पाहण्यासाठी पाहते कुठून कुठे आलाय देवा. चेहरा नीट दिसत नाही, लांब लांब टोकं दिसत आहे. ते बोलता येत नसेल पण काहीतरी विचित्र वाटतंय. मनातली शंका खरी ठरली, यंदा बोलता येत नाही. पण जर काही माझ्या अंगावर आले असतील तर मला कुठली इजा झाली. म्हणजे तुम्हाला बोलता येत नाही, फक्त मान हलवता येते. अरे देवा, मग आता कसं बोलणार यांच्याशी? काही हवंय का तुम्हाला? अरे देवा, वा 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 वा. म्हणजे यांना बोलता येतं पण सुचत नव्हतं काय बोलावं ते. सिंहकटी कंबर, काय काय सिंहकटी कंबर, साफे करीना ते कुणाला? मुखवट्याला शोभा येण्यासाठी हा. मनुष्याकृती होया. केस कसे पुरे 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 कुणाचे? गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे हो असं वाटत आहे. तेव्हा एकदा या गुलाबाच्या पाकळ्याचं चुंबन हवं असं वाटतं. काय म्हणजे हे एवढं माझं वर्णन करत होता तुम्ही? होय हो. नाही, पहिल्यांदा काही नाव घेतलं नाही. नाव कसं असणार नाही, पण काही माझा अगं, तुझ्या सारखी सुंदर स्त्री अजूनपर्यंत मी पाहिली नव्हती. आणि म्हणून एवढं हो. काय केलं? पण अति घाईवर एकसारखे जाऊ लागला तर तुम्ही. आपली ओळखी नाही, काही नाही, आणि कुठे हा, म्हणजे चुंबनापर्यंत गेला. ओळखी हवी आहे. माझं नाव हा. यक्ष अशी माझ्या देहाला होत नाही. यक्ष? मग मला सांग, हा. तुझं नाव काय? माझं नाव धृताची. धूताची. नका, हा? जीभ जड होईल. शेर. कुठेतरी बोलायला शब्द अडखळतील. माझं नाव तुम्हाला नाही येणार. देव लोकात माझं वास्तव्य, स्वर्गातून इथपर्यंत आले या अरण्याची शोभा पाहण्यासाठी. माझं नाव धृताची. काय अप्सरा. म्हणाली? हो वरून खाली. हो, नाव येणार नाही, नाव नका घ्या. देव लोकाची ठेव. हा. हे तर चांगलं झालं. सांगल म्हणजे असंच करायला हवं. जर का हिची प्राप्ती मला झाली असे आणि काय बोलताय दापाप? हिला घेऊन मी गेलो असे, प्रथम वाटली होती मी. सारे देव देवता माझ्या पायाखाली येईल आणि माझं उद्दिष्ट बोलू मला द्या. साध्य करता पण येईल. आपल्याला नाही याच्यासाठी लागत. असं कर. हा, मी काय म्हणते, आता तुम्ही स्वतःशीच बोलतात ना. छे. हवं तेवढं बोला, हवं तेवढं काही ते करा, पण माझा मार्ग थोडा मला लवकरात लवकर जावं. हो, हे तुमच्याकडे पाहता क्षणी भीती वाटते हो. कुठेतरी याचा स्पर्श मला झाला असेल आणि मला इजा झाली असेल तर म्हणून म्हणते मला माझ्यासारखी माझं व्यक्ती तुला प्रथमच भेटली असेल. जरा दूर दूर राहा. म्हणूनच
तेच म्हणते, दुर्दैव माझं. जाऊ नको लांब, तुझ्यापाशी आहे माझं महत्वाचं काम. थांबा म्हणते. काय ते? हो, तुमची माझी कुठली ओळखी नसताना नुकतीच ओळखी झाली मग महत्वाचं काम कसं काय असू शकतं? आहे. हा. तू एक स्त्री, हो. मी एक पुरुष. नाही ते माहिती आहे. अजूनपर्यंत असं कधी घडलं नव्हतं, घडलं नव्हतं म्हणजे. झालं हा. नव्हतं. पण काय? आज तुला पाहिलं, मला पाहू. कागदाचं पाणी पाहिलं. देवा, म्हणजे काहीतरी होतंय वाटतं तुम्हाला? धक 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 धक. मी काय म्हणते, इथं कुठंतरी वैद्य वगैरे असेल तर. नाही, आता असं काहीतरी छे! आजार झाला असेल तर कुणाला तरी पाहावं वैद्याची लागेल. गरजच नको. नाही, आता तुम्हीच म्हणालात का जास्त पाणी पाणी होतंय. अगं, हा. जसं जसं मी तुझ्या हो. जवळ येतो, मला दुरून बोललात तर फार बरं होईल. हे मला लागेल म्हणते. अगं, जसा जसा मी जवळ येण्याचा प्रयत्न करतो, हा. माझा ताप वाढू लागतो. हा, म्हणूनच म्हणते. ताप आलाय तुम्हाला? शे तो शे का? हो, असं काय करता? काय तुझं लग्न झालं, आता त्याचा काही तर संबंध संबंधच आहे. कसा? सांग तरी, लग्न झालं, नाही झालंय. चांगलं झालं. हे काय? अगं, म्हणूनच म्हणत आहे, काय? मला वाटलेलंच होतं. काय ते? आता याच्या पुढे तू माझी बायको, मी तुझा नवरा. होय हो. हो, काय बोलतात तुम्ही? काय ते? हो, असा विचार का म्हणून मनाच्या ठिकाणी करता? मला वाटलं म्हणून, अविचार माझ्या म्हणाले, याला मनाला सुद्धा वाटलं कारण- बायको नवरा नको, बायको नवरा नको. हो, हा अविचार झाला कारण आपली एखाद्या व्यक्तीशी ओळख नसताना सुद्धा एकाएकी लग्नापर्यंत पोहोचलात तुम्ही. तुला कसं सांग, मरून जाऊ दे. कोण ते? बायको नवरा मरून जाऊ दे. हो, नको ते आता नको. मला सांगा, कोणाला मारतात तुम्ही? मेल्यानंतर कसं काय प्रेम करणार? ए, तुला बायको नवरा आवडत नाही, मग दुसरा मार्ग आहे. मी तुझा पोपट. काय? होय हो, मी तुझा पोपट, तू माझी मैना. अरे देवा. पोपट मैना, पोपट असा पोपट नसतो. म्हणजे हो, असं जर कोणीतरी पोपट पाहिला असेल ना, जीव देईल कोणीतरी. हा उतावळा पोपट आहे. म्हणजे? हा उतावळा पोपट आहे. हा कुठून आलाय बरं काय ते? हा पोपट? पोपट हा. मार्गाने मार्गक्रमण करत होता, अरण्यातून इकडं आला. बहुतेक यांचं काहीतरी बिघडलेलं दिसतंय. अगं, तुला कसं सांगू, कसं समजावू? काय ते? मला असं वाटत आहे, हा. ज्या वेळी मी तुला पाहिली, माझी नजर तुझ्या नजरेला भिडली. अगं, तुझी नजर मला सांगून गेली. माझी नजर काय सांगून गेली तुम्हाला? तुझी नजर मला सांगून गेली. काय ते? अगं, हे गुलाबाच्या पाकरा, अगं हे गुलाबाच्या गुलाब, जरा मदिरेच्या धुंदीत धुंद असलेला माणसाचा धुंदीपेक्षा, अगं मदिरेच्या धुंदीत धुंद असलेल्या माणसाच्या तुझ्या प्रणय प्रेमात धुंदीने धुंद व्हावं, धुंदीने धुंद व्हावं, धुंदीने धुंद व्हावं, धुंद आज डोळे. इथले पशु पक्षी सुद्धा यांचा आवाज ऐकून जाऊ लागले. हवा धुंद झाली, अगं हवा धुंद झालेली आहे. हा. धुंद आज डोळे, हा एक वेगळाच विरंगुळ आहे. हवा धुंद झाली, लाली तुला ग कशी लाग. हो, ते निसर्गाने ठरलेलं आहे. असं कधी पाहिलं नाही. पण असं
थोडंसं मी शांत बसले होते, कारण या मृत्यू लोकाच्या सानिध्यात पहिल्यांदा झाले आणि असं काही पाहिलं नाही. हा चित्रविचित्र मनाचा विरंगुळा थोडासा झाला आणि म्हणून मन एकसारखं अत्यानंदित होत होतं. म्हणून हे तुमचे बाहुल्यांचे खेळ मी ऐकत होते. आवडलं नाही पण मला तुम्हाला एकच सांगायचं, काय ते? मनाचा विरंगुळा होण्यासाठी माझं मन सुद्धा कुठेतरी पाहत होतं की या मृत्यू लोकाच्या सानिध्यात अरण्यात अजून काहीतरी मिळतंय. पण हे अशा प्रकारचं जे काही मिळालं अगं, ना, आवडलं तेव्हा नाही. माझ्या मनाचं मनोरंजन झालंय. माझी होणार की नाही तुम्हाला एकच सांगतो, काय ते? आतापर्यंत झाली ती थट्टा झाली, माझ्या मनाचं मनोरंजन सुद्धा झालंय. पण जर का ही इच्छा तुमच्या मनाच्या ठिकाणी खरोखर वावरत असेल ना, तर माझ्या मनातील शब्द तुमच्या हृदय पटलावर पूर्णपणे कोरून अगं, ठेवा. एवढी रागावूच नको. थांबा म्हणते. ए! झाली ती थट्टा पुरे झाली. ए! प्रत्येक शब्द सामोपचाराने ऐकून घेतला तुमचा, कारण कुठेतरी माझ्याही मनाचं समाधान होत होत आहे. पण आता वेळ निघून केव्हाच गेली. काय ते? तुमचा आवाज ऐकून तुमचं मनोरंजन ऐकण्यासाठी जर का तुम्ही इथपर्यंत आला असाल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या काय ते? जवळ सुद्धा तेवढा वेळ नाही. तेव्हा मला माझा मार्ग मोकळा करा. तुमची इच्छा कधी परिपूर्ण होणारी नाही. तुमच्या इच्छेला इथल्या इथे ही द्रुताची धिक्कार करते. माझ्या मनातील इच्छा पूर्ण होत नसे. यावेळी माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कधी शक्य होणार नव्हे तुम्हाला. ही धृताची म्हणजे कोणी सामान्य नव्हे, ओजीचं देव लोकात वास्तव्य, जिला शास्त्राधार कळतोय आणि असं असताना ही अप्सरा या मृत्यू लोकाच्या सानिध्यात आलेली असताना तुम्हाला सामोपचाराने सांगून सुद्धा जर का ऐकत नसाल, तर मी सुद्धा मुळीच शांत बसणारी नव्हे. तुम्हाला जर का माझा प्रताप पाहायचा असेल, मी आतापर्यंत शांत बसले, पण ही सामान्य अप्सरा नव्हे, तेवढीच शस्त्रास्त्र विद्येत पारंगत आहे. केव्हा एकदा तुमचं पारिपत्य कळेल हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार. एवढं पूर्णपणे लक्षात ठेवा. माझा हात कोणत्या प्रकारे करतो? हे या यक्षाला माहित आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, झाला तो सामोपचार, संपला केव्हाच. पण या स्त्रीला जर का तुम्ही आव्हान देण्यासाठी तत्पर होत असाल, एका स्त्रीवर वक्र दृष्टीनं तुमची नजर फिरली असेल, विरंगुळा म्हणून मी पाहत होते, पण तुम्हाला माझ्या मनातील शब्द काय आहेत ते कळले नाहीत. आणि म्हणूनच जर का एवढे तुम्ही उन्मत्त झाला असाल, अदम कृतीला आणि हव्यासाला जर का पिछाडलेले असाल, आणि या धृताची वर जर का तुमची वक्र दृष्टी पडली असेल, या तुमच्या कृतीला तिलांजली देण्यासाठी अदमा गावातून झाड कुठीला झाड.
व्यक्ती कोण आहेस तू? एकच. अरे ज्या राज्यात तू उभा आहेस त्याच राजकर्त्याचा भावी राजकर्ता आणि युवराज केऊर वर्मा सिंहाच्या लिहालाच. हे युवराज, मग मला सांग, माझ्या मार्गात आडवा कान कशासाठी? हे यक्षराज, अरे मी तुझ्या मार्गात केव्हाच आलो नाही. धावा वाकवा शब्द तिच्या मुखातून बाहेर पडले आणि संरक्षण करण्यासाठी इथपर्यंत माझा आगमन झालेला आहे. धावा वाचवा. अरे तुला काय वाटलं होतं? हे जे इथं चाललं होतं, आमचं दोघांचं प्रेम चाललं होतं. काय म्हणतोय? हे प्रेम ओढा ओढा ताणीचं चाललं होतं. ती म्हणत होती, अरे सोड. मी म्हणत होतो, अगं ये माझ्या मगर मिठीत ये, असं मी तिला सांगत होतो. पण हे यक्षराज, अरे तू म्हणतोय आम्ही दोघं प्रेम करत होतो. अरे प्रेमाचा अर्थ तुला माहित आहे? माहित आहे. मग मला प्रेम म्हणजे दोन जीवाचं मिलन. हा. हे आत्ताच कुठंतरी मला कळून आलेलं आहे. म्हणजे आता तुला कळलं. जेव्हा ही माझ्या नजरेसमोर आली ना, हा. तेव्हाच कुठंतरी आणि समजलं एवढे दिवस तुला माहित नव्हतं. प्रेम म्हणजे काय हे मला माहीतच नव्हतं, कारण मी कधी कुणावर प्रेम केलंच नव्हतं. हा. म्हणून आज दोन जीवाचं जेव्हा मिलन होत होतं, आमच्या मध्यस्थी तू आला. हे यक्षराज, अरे प्रेम करत असते मी दोन व्यक्तींची संमती असायला हवी. अरे थांबा वाचवा शब्द हिच्या मुखातून बाहेर पडला आहे. याचा अर्थ असा आहे, काय ते? तू हिच्यावर जबरदस्ती करतोय. छे, जबरदस्ती मी मुळीच करत नव्हतो. मी तिला म्हणत होतो, अगं ये. जर आज ती नाही म्हणाली, मी उद्या करणार ते, परवा करणार. एक ना एक दिवस तू होय म्हणणारच ना. पण यक्षराज, एवढं लक्षात ठेवा. काय ते? अरे जोर जबरदस्ती करून कुणी कुणावर प्रेम करू नये. प्रेम होतं तर दोघी मन आकर्षित झाल्यानंतर दोघांचे विचार सुविचार ज्या वेळी पटतात त्याच वेळी प्रेम होत असतं. पण मला ती पसंत आलेली आहे, आणि जी पसंत आलेली वस्तू मी घेतल्याशिवाय जात नाही. म्हणूनच तिला घेऊन मी जात होतो. पण यक्षराज, एवढं लक्षात ठेव, अरे तुझ्या समोर तो उभा आहे तो युवराज केवल वर्मा, केवळ स्वतःच्या प्रजेवर आलेला संकट दूर करण्यासाठी. कारण जे स्वतःच्या कर्णाने ऐकलं त्या माझ्या सुतारक नगरीच्या ठिकाणी तो यक्षराज थैमान घालतो आणि तुला जाळ्या बंद करण्यासाठी स्वतः या युवराजाचं आगमन झालेलं आहे. एवढं लक्षात ठेव. म्हणजे माझ्या पायाला आळा घालण्यासाठी तुला आगमन झालेलं आहे. तर आज युवराज, तुला नुकतंच कुठंतरी ओटावर मिशा येत आहे. आज या जगाचा चित्रपट नुकताच कुठंतरी पाहत आहे, आणि पुढे हा पाहावा असं वाटत असेल. माझा मार्ग मोकळा कर. चालता हो. कुठंतरी बोलून मोकळा झालायस. युवराज, अरे कुठंतरी दुखता तुझ्या ओठावर मिशी येते. पण लक्षात ठेव, मूर्ती लहान पण कीर्ती महान. अरे स्वतःचा पराक्रम या ठिकाणी गाजविल्याशिवाय राहणार नाही. आणि मुक्तता करत असते मी. जर का मला मरण आलं असेल तर हसत हसत स्वर्गात येईल. एवढं मात्र लक्षात ठेव. युवराज, तुझ्या सारखे राजकर्ताच नव्हे, असे युवराज सैन्य कित्येक माझ्यासमोर आले. शेवटी काय झालं? मरून मोकळे झाले. लक्षात ठेव. यक्षराज, अरे आतापर्यंत जे तुझ्या समोर आले होते ते आले होते आणि हा केवळ वर्मा हा वेगळा आहे. एवढं लक्षात ठेव. मग आज युवराज, यावेळी तू सांगून ऐकलं नसेल. तुला कळलेला आहे तो अहंकार, स्वाभिमान, तो अहंकार, तो स्वाभिमान. तू म्हटलास वारा, तुला विना अरे यक्षराज,
तू मित्र कर तू मित्र कर आरसा सारसा शब्द आहेत म्हणून उगाचचे बोलून गेला सावधान, पण शेवटी मात्र या युद्धातून माघार घेऊन निघून गेला. पण माझ्या हाती शस्त्र असताना सुद्धा मला पराभव प्राप्त व्हावा आणि सहज मुखातून शब्द बाहेर पडावेत आणि यांचा आगमन व्हावं, त्यांच्याशी बोलायला हवं. नमस्कार, माझं नाव द्रुताजी. काय देवलोकाच्या ठिकाणी स्वर्गलोकात माझा वास्तव्य. स्वर्ग लोकी आपलं वास्तव्य. द्रुताची अप्सरा मी. पण मला एक सांगा, या मृत्यूलोकाच्या ठिकाणी काय आणि कशासाठी? हो, या निसर्गाचा नयनरम्य देखावा पाहण्यासाठी मी आले. काय पण एकाएकी अशा प्रकारचं संकट माझ्या मार्गात निर्माण झालं. म्हणजे मृत्यूलोकाच्या ठिकाणी सौंदर्य पाहण्यासाठी आपलं आगमन झालं होय. पाहिलं तेवढं सौंदर्य पुरे याचा सत्य अनेक चिंतन आहे. तेव्हा वेळ घालवू नको. थांबा. काय हा एक क्षणात माझ्या प्रजेला छळण्यासाठी तत्पर ठरे. मग हा काय करतोय आणि कुठे जातोय हे पाहा. हो, थांबा ना. पण एवढ्या घाई गडबडीने तुम्ही निघालात पण आपली काही ओळखी मला कळली नाही. काय होय ना, मी माझं नाव आपलं सहज सांगून मोकळी झाली तुम्हाला. तुमचं नाव मला कथन केला, हा, पण माझं नाव मी आपल्याला सांगितलं नाही. कारण फार मोठे उपकार तुम्ही माझ्यावर केला उपकार आणि ते कसे फेडावे उपकार नाही, हेच मला वाटतंय. हे माझं कर्तव्य आहे. कारण माझा जन्म एका राजघराण्याच्या ठिकाणी झालेला आहे. शूरपारक नगरीचे राजकर्ते शूरपारक राजा सोमदेव यांचा दुष्पा धन्य करण्यासाठी त्यांच्या पोटी जन्माला आलेला हा, त्यांचाच पुत्र म्हणजे केवल वर्मा. केवल वर्मा. समोर आहे. आपली ओळखी झाली, पण मी काय म्हणते, काय ते ओ मी शस्त्र हाती धरून या प्रसंगाशी उभे होते, पण का कुणास ठाऊक एकाएक मला पराजय प्राप्त व्हावा. कारण मी सुद्धा शस्त्रविद्येत पारंगत आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा हे घडलं. पण तुम्ही इथपर्यंत आला आणि म्हणूनच तुमचे उपकार मानण्यासाठी म्हणून तुम्हाला मी थांबले. विलंब होतोय तुम्हाला जाण्यासाठी. याच्यासाठी लगबगीनं मुखातून शब्द बाहेर पडतायत आणि त्याच्यासाठी माझं कर्तव्य मला हाक देत आहे. आणि दिसणार तुला. थांबले वाटतं. काय झालं अचानक? नाही, तुम्हाला म्हणे कर्तव्य आहे म्हणत होता. आणि तेच कर्तव्य परिपूर्ण करण्यासाठी पण थांबलात का? कौलारी जात असते वेळी पण थांबलात कशाला? आपण काहीतरी गुणगुणलात नाही हो, मी नाही. तुम्हाला मग भास ठीक आला. आहे, निघालो. रंग कधी घुटमळले थांबले. दिसणार तुला लाजणाऱ्या फुलाला सांग कधी कळणार भाव माझा.
वाचलाय शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले गेले. हा. आणि या ठिकाणी तुझी मुक्तता करण्यासाठी मी आलो. त्याच वेळी अगं तुझ्या नयनातून जो बाण तू सोडिलास हा तो या हृदयाला लागला. पण मला सांग, हा. तुमच्या मनात मात्र तुम्ही लपून ठेवत होता. पण तुमचं ते धारिष्य पाहिलं, तुमचे ते पराक्रम पाहिले आणि असं वाटलं काय? माझ्या जीवनाचा साथीदार कोण असावा तर फक्त तुम्ही. कुठलाही जरी प्रसंग माझ्या जीवनात उभा राहिला असेल तरी सुद्धा कधी मला अंतर देणार नाही. आणि म्हणूनच तुमच्यावरच प्रेम मला करावंसं वाटलं. हा. अगं तुझी जर तशी इच्छा असेल तर ठीक आहे, पण तू एक स्वर्गातील रंभा खरं आहे. आणि मी एक मृत्यू लोकातील राजपुत्र. हा. मग आपला विवाह होणार तो कसा? मी काय म्हणते, काय? मी तुमच्यावर प्रेम केलं, तुम्ही माझ्या प्रेमाला स्वीकार केला. होय. प्रेम मी केलंय खरं, त्या अर्थी मी तुम्हाला माझ्या स्वर्ग लोकांपर्यंत घेऊन काय? आणि त्या दरबारापर्यंत, इंद्रदेवांपर्यंत ज्यावेळी तुम्ही सारं काही सांगाल ना, हा. खरोखरच आपल्या विवाहाला ते मान्यता देते. मग असं जर असेल हा. तर चला तुमच्या इंद्रपुरीपर्यंत चला म्हणतोय. विलंब नको. आणि याचाच तर विचार करतोय आम्ही. आणि याचाच विचार मात्र मी सुद्धा करतो. पण बाळाला येण्यासाठी का बरी विलंब झाला असेल? कोणता प्रसंग तर माझ्या बाळाच्या बाबतीत घडला नसेल ना? नाही नाही हे पा, पण काही का ना बाळ येईल तोपर्यंत अकरा विक्राच्या रावणबामध्ये अगं, आमचा बाळ ज्याचा घात करण्यासाठी गेला होता ना, हे यक्षा आणि कशासाठी आलाय? आठव दिलेली प्रतिज्ञा, केलेली प्रतिज्ञा. आजचा दिवस म्हणजे तिसरा दिवस. मग सांग, तुझ्या मनात विचार बदलला का नाही? हे यक्षा बोले तसे झाले त्याची वृंदावी पावले, बोललेला शब्द टाकलेला पाहून सूर्यप्रकाशानं सत्य आहे ते असत्याच्या मार्गावर जाणार नाही. माझ्या विचारात कुठेही बदल होणार नाही. म्हणजे विचारात बदल झाला नाही. तो प्रसंग काही वेगळा दिसतोय आणि याच्यासाठी म्हणतोय जा स्वतःचं रक्षण कर. अगं तुला जगलं पाहिजे ते या राष्ट्रासाठी जगलं पाहिजे, जा म्हणतोय. ज्ञानेश्वर आपल्या मुखातून निघणारे शब्द स्वतःच्या संरक्षणासाठी अगं धर्मपती तू मार्गाने मार्गक्रमण कर. पण प्राणेश्वर तुम्हाला मी सोडून एकटी कशी म्हणून माघारी जाऊ? पण वेळे तुला गेलाच पाहिजे, जा म्हणतोय. अगं प्रसंग बाकाय, जा स्वतःचं रक्षण कर. आणि माझ्या जीवापेक्षाही मात्र काळजी ती फक्त आणि फक्त आपली होय, आपली होय. आपण सांगतात म्हणून मी मात्र खाली मान घालून जाते. हे यक्षा, सांभाळून चालेल. चिंता करण्याचं कारण नाही. या यक्षाला अडवण्यासाठी मी तत्पर आहे. शेवटी काय घडलंय? तिकडे आनंद, तिकडे वीराच्या हातोडी, इकडचे कुठे पण बंद झालंय. जरा प्राणाच्या मोठमोठ्या गोळ्या केल्या होत्या. आता कुठे गेले तुझ्यापर्यंत? आता शासन म्हणजे येतो. आ, तुमच्या अंगाला. अरे वा, पक्के पुढे जाऊ. काळा गुहा. वारे नाच करता. आज तुझ्यावर मी नाच केलेला आहे. विचार करतोय तो फक्त एकाच गोष्टीचा.
जी रंभा आज्ञा घेऊन मृत्यू लोकांच्या ठिकाणी गेली. तिचा अद्याप येणं झाला. पण हा काय प्रकार? हा तिचाच आवाज येतो आहे. आणि हा पहा आमचा इंद्रधर्मा. हा आपला इंद्रधर्मा केवळ नेत्रांचं पारण भेटलं गेलं. मग विलंब होय देवधर्माला सुद्धा आपलं आगमन झालेलं आहे. चला लवकरात लवकर. काय? असा आज प्रवेशद्वार उघडलंय. मग त्यांना मी सांगते हा म्हणजे त्यांना कथन केल्यानंतर जे काही घडलं ते सांगता येईल ना. आणि त्यानंतर तुम्हाला ज्यावेळी पाचारण करण्यात येईल ना लागलीच तुम्ही यायला होते. काही क्षण फक्त या द्वारापासून ठीक आहे. लवकरात लवकर तिथं जाऊन मला विसरा. देवेंद्र बघा. शुभ आणि मंगलदायीचा आशीर्वाद. तुम्ही मला शब्द दिला होता अगदी बरोबर. आणि म्हणूनच मृत्यू लोकांच्या सानिध्यात गेले होते. आणि असं असताना तुमच्या शब्दाप्रमाणे आज्ञेप्रमाणे आले नाही. अगं माझं लक्ष लागलं तर फक्त तुझ्या येण्याकडे आणि दिलेल्या वेळात तुझं पुनश्च आगमन या देवलोकी झालं आहे. खरंय. काय? पण त्या मृत्यू लोकाच्या सानिध्यात असं नाविन्यपूर्ण वर्णन जे काही अलौकिक दृश्य मी पाहिलं ना या स्वर्ग सुखाला लाजवेल अशा प्रकारचं. दुचाकी आणि तुझ्या ते- मनाचं समाधान झालं ना. होय ना. पण असं जरी असलं तरी काय सुद्धा झालं? त्या मृत्यू लोकाच्या सानिध्यात तुम्ही मला 3 दिवस दिले होते. आणि असं असतं ना जे जे काही वर्णन मला करता येईल जो काही आनंद साधता येईल पाहत होते. पण दुसऱ्या दिवशी काय झालं काय झालं? असंच मार्गाने मार्गक्रमण करत होते. आणि त्या अरण्याची शोभा पाहता क्षणी त्या अरण्यातून कोण न जाणे काय की यक्ष नामक कुणीतरी माझ्यावर मला घडण्यासाठी कल्पना झाली. काय म्हणाले? कोण? मृत्यू लोकांच्या ठिकाणी तुझ्यावर संकट आणि आलं. माझ्यासमोर यांनी इच्छा निर्माण करू लागला. पण मी त्याच्यासमोर शस्त्र घेऊन उभे राहिले. पण काहीसे माझे पराक्रम फोड ठरले. आणि असं असताना तिथे एका युवराजांचा आगमन. होय. कुणीतरी युवराजांचा आगमन केवल वर्मा नामक युवराज. आणि त्या युवराजांनी तो प्रसंग दुरापास्त केला. त्या यक्षाला दूर लाविलाय पळून. आणि असं असताना त्यांच्यामुळे हे सारं काही संकट दूर झालं. आणि सुखरूपपणे हे इंद्रधर्माचे तुझ्यावर आलेलं संकट कोणीतरी युवराजाने दूर केलं. दुचाकी त्या युवराजाला तू इथपर्यंत घेऊन यायला हवं होतं. कारण आलेलं संकट दुरापास्त केलं म्हणून. खरंय तुमचं. काय झालं? बोलायला थोडासा अवकाश खरंच सांगते. इथपर्यंत घेऊन आले पण आपली आज्ञा हवी म्हणूनच दरबारापर्यंत त्यांना ठेवलं. जा म्हणताय काय? त्यांना आत बोलवा. आपली आज्ञा किंवा दरबाराचं त्यांना मागण्याचं. शिवमारक नगरीचा युवराज केवल वर्मा आपल्या पूज्य चरणी युवराज शिवर वर्मा शुभ आणि मंगलदायीचा आशीर्वाद. शुभ आणि मंगलदायीचा देवेंद्र बाबू, दुचाकी हेच ते जे आज जे माझ्या- आपल्यावर संकट आलं ते युवराजाने दुरापास्त केलं. दुचाकी क्षणभर आपल्याला कुठेतरी विश्रांती हवी आहे. याच्यासाठी हा इंद्र आपल्याला विश्रांतीसाठी पाठवतो. या म्हणता कशी आपली आहे. पण यांच्या मनात जे काही चालू असेल आणि यांचे विचार तुम्ही ऐकून घ्यायला तेव्हा तुमचा आशीर्वाद घेऊन माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीवर आहे. हे युवराज शिववर, जे रंगेवर संकट आलं ते क्षणार्धात आपण दूर केलं. हे संकट जर आपण दूर केलं नसलो ना भूतो ना भविष्यते कोण प्रसंग दुचाकीच्या बाबतीत घडला असता. देवेंद्र महाराज केवळ क्षत्रियाचा धर्म कोणता असेल तर स्वतःच्या प्रजाजनांचं संरक्षण करावं. आणि मी एक राजघराण्यातील राजपुत्र आहे. केवळ स्वतःच्या पित्याच्या बोललेल्या शब्दावर विश्वास ठेविला आणि केवळ स्वतःच्या प्रजेवर आलेलं संकट दुरापास्त करण्यासाठी अरण्याच्या ठिकाणी जाणं झालं. आणि त्याच वेळी धावा वाचवा हे शब्द दुताच्या मुखातून बाहेर पडले गेले. यक्ष नामक संकट आणि त्या संकटातून त्या दुताची मी मुक्तता केली. आणि सहज दुताच्या मुखातून शब्द बाहेर पडू लागले. हे युवराज आपण मला या संरक्षण दिलं. या संकटात
माझी मुक्तता केला म्हणून या धृताचला स्वतःच्या प्रेमाची प्रेममाला तुमच्या कंठी अर्पण करायची. युवराज केवलवर्मा हा म्हणतो आहे काय? शेवटी बोलता बोलता तू काय बोलून गेला. ज्या रम्येची आपण संकटातून मुक्तता केला त्याच रम्येला आपण कुठेतरी शब्द दिला आहे की लग्न करेल तर तुमच्या समवेत करेल. देवेंद्र महाराज युवराज केवलवर्मा अरे शक्य नाही आहे. काय क्षणभर दोन मनं एकत्रित झाली आपलं प्रेमही जुळलं. पण ध्यानी ठेव म्हणतो आहे आपला जन्म झालाय तो एका क्षत्रिय घराण्यात आणि ही रंभा म्हणजे या देवलोकाची ठेव आहे. अर्थात हा विवाह होणे शक्य नाही. देवेंद्र महाराज अहो या विश्वाच्या ठिकाणी आपण 33 कोटी देवतांचे अधिपती आहात. तुमच्या जवळ जे अधिकार आहेत आणि त्याच अधिकाराच्या योगे करू अहो ज्या धृताची संकटातून मुक्तता मी केलेली आहे आणि त्याचं अजून मला दुसरं काही नकोय. फक्त हवं ते काय धृतातीचा हात माझ्या हाती द्यावा हीच माझ्या मनाची इच्छा आहे. युवराज केवलवर्मा मी आपल्याला प्रथमच सांगितलं आहे जरी मी 33 कोटी देवतांचा अधिपती जरी असलो तरी ठेव देवतांची आहे. हा अधिकार मला पोचत नाही याच्यासाठी सांगतोय हा विवाह होणं शक्य नाही. तुम्ही आल्या पावली जाऊ शकता. मग देवेंद्र महाराज धृताची सोबत या देवधर्माला वृद्धा देवधर्म दिलेला आहे. केवळ रिक्त हस्ताने कुणाच्या गाड्यासाठी नव्हे तर स्वतःच्या मनातील इच्छा पूर्ण करेल. केवळ दिलेले वचन पूर्तता होण्यासाठी केवळ या देवतांच्या हाताशी दोन हात मिळाले. वा नाही युवराज. अरे या देवेंद्रशी तू 2 हात करण्यासाठी तत्पर होतोय. अरे अजूनपर्यंत मी तुला सामोपचाराच्या बोधाने सांगून पाहिलं. अरे ऐकायला जर तू तयार नसतील तर वैसा तू म्हणतोस. अरे वैसा म्हणतोस. अरे सांगून जर का नसतील तर हे असं होऊन जाऊ दे तुमच्या माझ्या पराक्रमाची तुलना. आहा कुणी कुणासी भांडावे कुणी कुणासी दंडावे कुणी कुणासी भांडावे कुणी कुणासी दंडावे ज्याचे त्याने समजून घ्यावे ज्याचे त्याने समजून घ्यावे. भांडणाऱ्याचे हात धरू भांडणाऱ्याचे हात धरू भांडणाऱ्याचे तोंड धरू भांडणाऱ्याचे तोंड धरू ज्याचे त्याने वा रे युवराज केवलवर्मा. अरे आता कुठे गेले तुझे पराक्रम. देवेंद्र महाराज पहा केवळ वर्मा आपल्यापर्यंत इच्छा प्रगट केली. शेवटअखेर युद्धात त्याचं रूपांतर झालं. पण अखेर युद्धाच्या भूमशक्ती माझ्या शस्त्राने माझी साथ झाली. मग या युद्धाच्या ठिकाणी विजय आपला आहे. मग युवराज केवलवर्मा ज्या देवेंद्राशी तू वैरत्व केलं आहे मग याच वेळी भोग म्हणताय तुझ्या कर्माची फळ. अरे तुला शिक्षेचे कोंडे धरलं. याच वेळी तुला कालांगाच्या ठिकाणी बनवलं. सैनिक हो, याच वेळेला कालांगाच्या ठिकाणी बनवलं. वा रे युवराज केवलवर्मा. अरे सांगितलं जर का ऐकलं असतं तर मृत्यू लोकांच्या ठिकाणी आनंदाने जगतात. पण नाही स्वतःच्या कर्तव्यासाठी क्षणभर निघून जावं. एका बाजूला जर का पाहिलं असेल तर आड आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं असेल तर एवढं. अशा तऱ्हेने जीवन मात्र एकसारखे विकले. भगवान देतो त्याला भरपूर देतो आणि नाही त्याला काहीच नाही. एकनिष्ठतेने त्या पार्वती परमेश्वराची भक्ती केली त्या भक्तीचं प्रायश्चित्त भगवंत मला हेच दिलं. बाळाच्या बाप आणि प्राणेश्वराच्या बाप
कारण भरपूर दुःख मात्र माझ्या अंतःकरणात वावरतं. मी सांगण्याची तर तुम्हाला मुळीच करत नाही. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची जाण शक्ती माऊली आपल्या जवळ आहे. मला सर्व काही कथन झालेलं आहे, मला सर्व काही माहिती आहे. मग माझी तुला एकच विनंती आहे. मला सांग, हे जे संकट तुझ्यावर आलेलं आहे, हे संकट दूर व्हावं अशी तुझी इच्छा असेल. लहानपणापासून कोणाची भक्ती केली? पार्वती परमेश्वराची. हा, मग राखणदाराची. मग त्या राखणदाराला हा विजय म्हणतो. काय हा, म्हणजे त्या तुमच्या दये मायेला पावणांतर राखणदार आहे. मग विलंब नको आहे. म्हणजे त्या रक्षण करता राखणदाराला जर का मी आळवण्यासाठी जर का तत्पर झाले तर या दुःखाचं निमोचन मात्र निश्चित होणार आहे. निश्चित होणार आहे. निश्चित. जय देवा रक्षणा जय देवा रक्षणा करता करीते तवा नाम. दिनापासून त्याने म्हणे स्वप्ने अशी शयने भोजने नयने आणि चिंतने एक निष्ठेने या महाराणीला हरवण्याचं कर्तव्य मात्र भगवंता तुला मी केलं. पण हे माझ्या नशिबात दुःख दारिद्र्य का म्हणू? हे महाराणी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे सारखंच असतं, पण त्यासाठी खचून न जाता देव प्रत्येक भक्ताला कसोटीच्या कड्यावर चढवतात. प्रत्येक भक्ताची कसोटी घेतली जाते आणि त्या कसोटीमध्ये तो उत्तीर्ण झाला तर देव त्याचं कधी भलं केल्याशिवाय राहत नाही. तद्वत तुझ्या भक्तीवर हा राखणदार प्रसन्न झालेला आहे. सायन महाराणी, तुझ्यावर अशा कोणत्या तरी संकट आलं म्हणून या राखणदाराची तू भक्ती करण्यासाठी तत्पर झाली. देवा, या जनतेला भयमुक्त करण्यासाठी माझा बाळ गेला होता, पण माझ्या बाळावरही संकट आणि जनतेची मुक्तता करण्यासाठी प्राणेश्वर गेले असताना प्राणेश्वरांची सुद्धा हाल अपेक्षा यक्ष राजाने केली. काय म्हणते आईस? आणि हाच प्रश्न सुद्धा माझ्या अंतःकरणात एकसारखा वावरतो. पण सांग महाराणी, या दुःखाचं निमोचन मात्र भगवंता तू करायला हवं. पण सांग महाराणी, काय ते? तुझ्या पुत्रावर संकट आलेलं आहे, अशा कोणत्याच परिस्थितीत संकट तुझ्या पुत्रावर आलेलं आहे आणि कुणी त्यांच्या माती संकट ओढवलेलं आहे. स्वर्गलोकी असणारा देवेंद्र महाराज. काय म्हणतात? स्वर्गलोकी असणारे देवेंद्र महाराज, देवतांचा राज करता तो इंद्र, पण त्यांनी तुमच्या पुत्रावर आणलं संकट. हे महाराणी, देवेंद्र कोणी सामान्य नव्हे, देवतांचा एक घटक आहे. त्या
बरोबर माझ्या देवाने मला कुठेतरी मर्यादा घालून दिलेली आहे आणि ती मर्यादा म्हणजे तुमच्या संरक्षणासाठी तुमच्या राज्याच्या सीमेवर यक्षापासून संरक्षण देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. पण इंद्राशी द्वंद्व करण्यासाठी मला शक्य होणार नाही. यासाठी ते तुलाच दिव्य करावं लागेल. हे दिव्य मी करायला हवं? होय. तेव्हा मी तर एक सामान्य स्त्री असूनही कोणत्या दिव्याने मी करायला बघ आई, महिला जरी असली महिला सबला नव्हे. प्रत्येक स्त्रीच्या शौर्याचं एक प्रतीक असतं आणि ते शौर्य तुझ्यामध्ये आहे. अगं तूच नव्हेस तर आपल्या पुत्राच्या संरक्षणासाठी प्रत्येक आई बाप प्रत्येकाची आई वागीण होऊन त्या जो कोणी संकटाने तिथे प्रतिकार करण्याची ताकद तुझ्यामध्ये स्वाती आहे. देवा मग सहायक तुझा प्रश्न आहे. जिवंत असताना स्वर्गामध्ये जाता येणार नाही. याकरिता तुझ्या अवतीभोवती असा भक्तीचा मला निर्माण करेल आणि त्या भक्तीच्या जोरावर तुझ्या सदैव स्वर्गामध्ये जातील. हे जे खड्ग आणि हे खड्ग सामान्य नव्हते. शक्ती आहे आणि ही शक्ती तुला आहे. हे शस्त्र घेऊन त्या इंद्राशी प्रतिकार कर. तुला यश संपादन होईल. शुभारंभ होतो. हे भगवंता पार्वती परमेश्वरा, आपण दिलेले विजयी खड्ग घेऊन स्वतःच्या पुत्राला ह्या मातीने हस्तगत करण्यासाठी क्षणाचा विलंबही न करता काय म्हणते? हा महाराज. यक्षगानाच्या संकटाचा दूर करण्याकरिता तुम्ही मी माझ्या देवाला वचन दिलेलं आहे आणि ते वचन कोणत्या तऱ्हेने निभवायचं आहे मलाही माहीत आहे. यक्षाचा घात करीन त्याच वेळी देवा तुला मी हे माझं तोंड दाखवेन असं मी माझ्या देवाला वचन दिलं आहे. वारे यक्षराज या तुझ्या घातासाठी आणि त्या राजचंद्राच्या सुरक्षणासाठी निघालो. रक्षण करजा राखणारा धावत देवा वानरा. रक्षण करजा राखणारा देवा. वार युवराज, थांबा देवेंद्र महाराज. ही महाराणी आपल्या पूज्य पवित्र जनाची लीन होते. आपले मनात असणं मात्र माझ्या पाठीचे असणे. आशीर्वाद. पण या देवदरबारी आपल्याला मी कधी पाहिलं नाही. आपल्या देहाला साधण्या आपल्या शंकेचं निरसन मात्र मी निश्चित करणार आहे. मराठ भूमीवर माझं राहण्याचं बस्तिस्थान आणि क्षणाच्या निमिषार्धात स्वर्ग लोक गाठण्याचं कर्तव्य या महाराणीने का केलं तर एकच कारणास्तव. अशा कोणत्या कारणास 9 महिने 9 दिवस हाडा मांसाचा गोळा मी माझ्या उदरीत सांभाळला. प्रसूती काळाच्या असंख्य यातना भोगून मी माझ्या बाळाला जन्म देण्याचं कर्तव्य केलं. चंद्राच्या कलेप्रमाणे माझा बाळ तर एकसारखा वाढत चालला आणि यक्षाचा घात करण्यासाठी माझा बाळ गेला असताना त्या अप्सरेने माझ्या बाळाला स्वर्ग लोकात ताणलं आणि माझ्या बाळाला आपण बंदिस्तान करून ठेवला. बाळाला नेण्यासाठी महाराणी परत आली आहे. वाघ महाराणी, ज्या तुझ्या पुत्राच्या मुक्तीसाठी तू इथे देवदरबारी आले आहे, निश्चितच पण ज्या मुलाच्या मुक्तीसाठी तू या देवदरबारी आलाय, तुझा मुलगा कुठेतरी चुकला आहे. मी त्याला सामर्थ्याच्या बोधानं सांगून पाहिलं असतं, ऐकलं असता तर मृत्यू लोकांच्या ठिकाणी आनंदाने जगला असता. देवेंद्र महाराज, यदा कदाचित ह्या महाराणीने सांगितल्याप्रमाणे माझ्या बाळाचे मुक्तता जर का आपण केली नसेल तर या देव दरबाराच्या ठिकाणी कोणता प्रसंग घडेल याची कल्पना वाघ महाराणी, अगं बोलता सोपे वाटतात, पण प्रत्यक्षात तुझी अचानक अंडवी किती सहज पडतात याची कल्पना तुला नाही. जेवढे आपण पराक्रमी आहात तेवढी मी सुद्धा पराक्रमी आहे. स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर मी माझ्या पुत्राला हस्तगत केलं. वाघ महाराणी, मग कोणत्या तऱ्हेने तुझ्या पुत्राची मुक्तता करते? प्रत्यक्ष देवेंद्राला पाहताय, मग हे कसं समज?
महर्षी हा तिच्या अवतीभोवती कोणीतरी देवी शक्ती वास करते. या तुझी काय जे बोलते त्याच्या पुत्राची मुक्तता व्हायला पुत्राची मुक्तता व्हायला. म्हणजे आपल्या शब्दावर विश्वास ठेवा. तिच्या पुत्राची मी याच वेळी मुक्त महाराणी, ज्या आपल्या पुत्राच्या मुक्ततेसाठी या देव दरबारी आपण आलो आहात, याच वेळी आपल्या पुत्राची मी मुक्तता करतो. माझ्या मुक्ततेसाठी माझी माऊली देव आपल्या दरबार बोलण्यावर विश्वास ठेवा. महाराणी, युवराज देऊळवर याच वेळी तुम्हाला मी मृत्यू लोकांपर्यंत घेऊन जातो. या मंडळाला नशिबाधी कर्म धावते, नशिबाधी कर्म धावते, दुःख शेवटी पदरी येते. त्याने माझ्या जीवनाचा असा बाजार पडला. हाच कक्षा दरबारात जात्या. ज्या सुखात मी होतो ते माझ्या सुखाचा आज मला मोठ्या काळाच्या ठिकाणी मी ठिकाण हे राजकर्त्या, सांग, तुझ्या मनात विचार बदल आलेले काय नाही का? म्हणजे अजून बदललेला नाही असं आहे. त्यावेळी एक एका एकी या राजकर्त्याचा घात करण्यासाठी निघालो असता. थांब म्हणणारी व्यक्ती राजकर्त्याची ज्यांनी जबाबदारी स्वीकारली, त्याच्या रक्षणाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली, तो रक्षण करता राखणदार तुझ्या काळाचा कर्तव्य काळ तुझ्या समोर आहे. कोण रक्षण करता राखणदार? माझ्या मार्गावर आड कशासाठी आला? त्याला एकच कारण साहेब जगसराज, या राजकर्त्याला तुला सापडला. एकच, मला माझा वर्चस्व गाजवायचं आहे आणि ज्या देवाची भक्ती हे करायला आहे ते भक्ती बंद करून आज त्यापासून माझी भक्ती करायला लावली होती, पण तो म्हणायचं तयार नाही. म्हणूनच ही परिस्थिती आहे. भक्ती कुणाची करायची तुमच्या आहे. भक्ती करायची असेल तर ती देवतांची, तुझ्यासारख्या राक्षसाची नव्हे. यावेळी प्रधान झालेला तू एक भक्त राक्षस यक्ष म्हणून साहेब, राजकर्त्याला कोणताही अपराध नसताना त्याच्या घात करण्यासाठी उत्पन्न झाला आणि कोणत्या तऱ्हेने जो साध्य करतोय हे मलाही माहित नाही. अहं देव ठेविला कोठोनी, देव ठेविला कोठोनी. आपल्या हृदयस्थानी आम्ही, आपल्या हृदयस्थानी. गोड नामाच्या बंधने, गोड नामाच्या
तो कसा असेल तर हे राखणदार, अरे आतापर्यंत तू दिलेली जबाबदारी पार पडत होतास. होय देवा. पण याच्या पुढं अधिकार पात्र आम्ही देवता तुला देणार आहोत. ते कोणतं असेल काय म्हणतोय देवा? तर हे त्याच्यामुळे राखणदार. तुम्ही मला अधिकार प्राप्त करणार आहात. होय, मग सांग देवा, अशा कोणत्या तऱ्हेचा अधिकार आपण मला देत आहात? हे राखणदार, अरे याच्या पुढं प्रत्येक गावातील ग्रामदेवतेच्या पंचायतांमध्ये तुला विशिष्ट स्थान दिलं जाईल. आणि त्या गावावर जर का कोणतंही संकट निर्माण झालं असेल तर कोणताही पाऊल उचलून ते संकट निवारण करण्याचा अधिकार आम्ही देवता तुला देत आहोत. काय म्हणतात देवा? होय, याच्या पुढं साम्राज्य येणाऱ्या कलियुगामध्ये आपण देव नसणार. पण देव नसल्यामुळे तुम्ही पाषाण रूपानं या पृथ्वी तलावर वावरणार आहात. मग देवा, यावेळी जो करायचं संरक्षण संपूर्ण गावाचं करायचं आहे ते या राखणदाराला. होय. आणि हा अधिकार म्हणजे तुम्ही आम्हाला देत आहात. एवढंच नव्हे तर त्या गावामध्ये तुझ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तुला सहाय्य करण्यासाठी एक ब्रह्मशक्ती नियुक्त करण्यात येईल. आणि त्याच गावात तुला एक विशिष्ट स्थानही दिलं जाणार आहे. आणि राखणदार ऐक म्हणतोय, याच्या पुढं कृष्णवर्णीय चाळे म्हणजेच काळा देवचार, रक्तपिपासू चाळे म्हणजेच खुनी देवचार, सीमावर्ती चाळे म्हणजेच सीमेवरचा देवचार, पशुवर्ती चाळे म्हणजेच पशु पक्षी रूपी देवचार, निराकार चाळे म्हणजेच निराकार देवचार, असे सर्व चाळे आजपासून मी तुझ्या स्वाधीन करतोय. देवा देवा देवा, आपल्या सानिध्यात असणारे 350 चाळे यावेळी आपण माझ्या स्वाधीन करता आहात. होय. देवा, धन्य धन्य झालो मी. देवा, आणि आपल्याकडे काय मला द्यायचं आहे? मग हे राखणदार, अरे याच्या पुढं ज्यावेळी तू गावातून फेरफटका मारशील त्यावेळी तुला कुणीही पाहू शकणार नाही, पण तू सर्व काही पाहू शकतोस हे सारं जग जाणतंय. पण एखादा व्यक्ती जर का तुला मिळाला आणि त्याची आणि तुझी नजरानजर झाली तर त्या व्यक्तीचं भलंही भलं, भलंही भलं, भलंही भलं. देवा, यावेळी आपण म्हणत आहात एखाद्याची नजरानजर चुकून जर त्यांच्या आणि माझी नजरानजर झाली तर तो समोर असणाऱ्या माणसाच्या जीवनाचं भलंही भलं होणार. होय. भलंही भलं होणार. एवढंच नव्हे तर याच्या पुढं या सृष्टीत या पृथ्वी तलावर तुला गाव राखीचा राखणदार, गाव राखीचा राखणदार, गाव राखीचा राखणदार म्हणून ओळखलं जाईल. देवा, एक माझं नामकरण केलं आणि ते नामकरण कोणतं? तर राजगर्जाची जबाबदारी स्वीकारली, म्हणून रक्षणाची जबाबदारी स्वीकारली, म्हणून रक्षण करता नावाला या पात्र ठरलो. पण याच्यापुढे साम्राज्य येणाऱ्या कलियुगामध्ये या संपूर्ण गावाचा गाव राठी सांभाळायची आहे मला. म्हणून आपण मला नामकरण परत करत आहात. आणि ते नामकरण कोणतं असेल तर याच्या पुढं ते सारं जग मला ओळखेल. तो म्हणजे गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार, गाव राठीचा राखणदार. आणि याच क्षणी माझ्या हाती असणारे सर्व चाळे भूत पिशाच मी तुझ्या स्वाधीन करतो. संरक्षण करायचं आहे. पण देवा, तुम्ही दिलेली जबाबदारी याच्याही पुढे आनंदाने मी स्वीकारतो आहे. धन्य धन्य झालो देवा. शुभम भवतु, शुभम भवतु. हे पिनाकपाणी डमरुधना, हे नागभूषणा व्याघ्रंबराव मा वल्लभा गिरिजारंगा पार्वती परमेश्वरा. देवा, कळू लागल्या दिवसापासून तुझी मी भक्ती केली. तुझी भक्ती केल्याशिवाय अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंब राजा सोम देवाला आपल्या स्वमुखात घेतलं नाही. मग सांग देवा, एक व्यक्तिरूपी वादळ आमच्या जीवनात निर्माण झालं आणि अशा प्रकारची आमच्या हाल अपेक्षा सहन करावे लागल्या. याच्या मुळाची कारण तरी काय देवा? राजा सोमदेव, अरे तू माझा निस्सीम भक्त आहे. अरे देव हे कसोटीच्या कडे असतात.
आणि त्या कसोटीच्या कडेवर परिपूर्ण झाल्यावर त्यांना मी दर्शन देतो. मग अरे माझ्या निस्सीम भक्ताला आम्हा सर्व देवतांचं दर्शन घडवून देण्यासाठी हे सर्व मला घडवून आणावं लागलं. देवा चिंता करू नकोस. धन्य धन्य याच्या झाला. पुढं तुझ्या आयुष्यात आनंदी आनंद असणार आहे. आनंदी आनंद असणार आहे. माझ्या रचिल्या ऋषी मुनी ज्याच्या रुचानंदा रचिल्या ऋषी मुनी ज्याच्या रुचानंदा लंका विनायका रे झडतो तुझा दिगंत रचिल्या ऋषी मुनी ज्याच्या रुचानंदा लंका विनायका रे झडतो तुझा निधंग वरदायका गणेशा महदायका महेशा वरदायका गणेशा महदायका सुरेश